आत्मवित् सम्मतः पुंसाम् श्रोतव्यादिषु यः परः। राधे राधे। श्रेष्ठ प्रश्न केला राजा तुम्ही। एखादा जर इतर कोणी जर असताना शाप लागलाय आजपासून 7व्या दिवशी तो मरणार आहे, त्याने अगोदर विचारलं असतं महाराज अशी एखादी जडीबुटी सांगा, असं एखादी आयुर्वेदिक औषध सांगा की मला विषाने माझ्यावरती अजिबात त्या ठिकाणी प्रभाव न केला पाहिजे, असा काहीतरी एखादा मार्ग विचारला असता, असा एखादी मंत्र सांगा, एखादं तंत्र सांगा की ज्याच्यामुळे मी मेलो नाही पाहिजे, असा काहीतरी प्रश्न विचारला असता. मग तो आल्याने काय प्रश्न विचारला? भयभीत झालेली अवस्था नाहीये परीक्षेची म्हणतात की मरणासाठी माणसाने महाराज काय करायला पाहिजे, कारण मृत्यू अटळ आहे या जगामध्ये. सर्व जे आहेत ना जीव सृष्टी सगळीच्या सगळी एक ना एक दिवस जाते महाराज, जाणारच असते. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन जे होतं ना महाराज ते मृत्यूच्या संबंधाने होतं, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असं रात्रीच कीर्तन. मी मृत्यू अटळ आहे अशा पद्धतीने सगळं बोलत होतो. सगळ्यांचे चेहरे धीर गंभीर झालेले होते, दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. सगळ्याला आपापल्या मृत्यूची जाण थोडीशी भान थोडीशी आठवण येते होत होती. मी बोलता बोलता बोलून गेलो, सगळ्याला मारायचे या गावात त्याला तर सगळ्यालाच मारायचे असं मी म्हटलं. एक जण हसला, त्याला हसला. कीर्तन झाल्याच्या नंतर मी त्याला बोललो, मामा इकडे. म्हणजे का सगळेच्या सगळे धीर गंभीर झाले, तुम्ही नेमकं माझ्या त्या वाक्याला हसलात कसं काय? त्याने सांगितलं मला महाराज तुम्ही काय म्हणला होता, या गावातल्या सगळ्यांना मरायचं आहे. मला मी या गावातच नाही. हे तुम्हाला माहिती नाही महाराज, मी या गावातच नाहीये. मला वाटलं सगळे मरणार आहेत पण मी मरणार. त्याला सांगितलं महाराज तुम्ही या गावचे असा अथवा नसा, तुम्ही कोणत्याही देशातले राहा असा, सगळ्यांना मरायचं नाही. तो जिंदगी एक किराए पर है, एक युग बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए पर है, एक युग बदलना
मृत्यू जो आहे त्या संबंधाने भागवत शास्त्र सांगतात राजन, मृत्यू जो आहे तो कधी मुहूर्त पाहू देत नसतो. शासकीय सुट्टी असते रविवार, पण कधीतरी मृत्यूला रविवारची सुट्टी मिळते का? एखादा सण आहे, एखादा फेस्टिवल आहे म्हणून महाराज त्या दिवशी कुणीच मारणार नाही असं म्हणून भागवत शास्त्र काय ऐकायचं? ही मृत्यूच्या अगोदरची तयारी आहे. आपल्याला जर कुठे प्रवासाला जायचं असेल ना, आपण काय करतो? बॅग कोणती घ्यायची, कपडे किती लागतात, आपल्याला पैसे किती लागतात, तिकीट सगळं आपल्याला तयारी करतो. जर 10 दिवस प्रवासाला जायचे तर आपण 4-5 दिवस डोक्यात तेच असतं आपल्याला, नेमकं काय काय लागायचं काही विसरू नये, सगळी तयारी आपण करतो. एक दिवस अशा गावाला जायचे तिथून परत यायचंच नाही. ती तयारी आहे. ती तयारी करण्याकरता हे ग्रंथ आहे की नाही महाराज? ही तयारी कशी करायची हे परीक्षेतला शुकदेवजी सांगत आहेत. मृत्यूपूर्वीची तयारी, मरणासन्न माणसाने काय करायला पाहिजे महाराज ते सांगतो. म्हणून मृत्यू जो आहे हा निर्विवाद आहे, कोणाला आतापर्यंत सुटता आलं नाही त्याच्यात. हा मृत्यू जर रामाच्या बापाला सोडत नाही तर हरामखोराच्या बापाला कसं सोडत नाही का? जी काही जगतामध्ये पाप करणारी माणसं आहेत, जी काही वाईट वागणारी माणसं आहेत, अशाला तरी म्हणून का घाबरायचं कर्म करत असताना? कारण मृत्यू जो आहे तो कधी ना कधी होत असतो. याच्याकरता मरणासन्न माणसाने नेमकं काय तयारी केली पाहिजे? तयारीचं एक गणित इथे सांगितलं. तुम्ही कधी ट्रेनने प्रवास केला असेल, ट्रेनचं जे रिझर्वेशन असतं, रिझर्वेशन म्हणजे तुमच्याकडे तिकीट आहे. आता ऐका बरं, एखादा माणूस जर बिना रिझर्वेशनचा, बिना तिकिटाचा जर रेल्वे जर चढला प्रवास करत जर असेल तर अशा प्रवाशाचा तुम्ही चेहरा, ज्याने तिकीट काढलं नाही ना त्याला म्हणजे ते काळ्या कोटवाला जर दिसला ना त्याला येऊन देवच दिसतो. कधी पकडेल आपल्याला, जेलमध्ये टाकेल, खरतरी करेल, दंड घेईल आपल्याकडून, काहीतरी आपल्याला फाईन बसेल. ते दिसला की महाराज तू लपतो, त्याच्या पुढे जात नाहीये. त्याचं कारण नाही, कारण त्याच्याकडे तिकीट नाही. आता आहे तुमच्याकडे तिकीट आहे, तुम्ही रिझर्वेशन केलेलं आहे, आणि जेव्हा तुम्ही त्या रिझर्वेशनच्या त्या सीटवरती ना असे मस्त पाय लांब करून काय केलेलं असतं, पडलेले असतात. स्वतःचा हक्क आहे ना त्याच्यावरती, पाय लांब करून पडले झोपलेले असतात. मग ते येतो ना महाराज, तिकीट चेकर येतो, आल्याच्या नंतर मला तिकीट दाखवा, तिकीट दाखवा. आता तिकीट असते ना, काही माणसं तर मी असे बघितले व्यसनी असतात, सिगारेट म्हणा, बिडी म्हणा, ती बिडी ओढत ओढत त्याला म्हणतात थांबा जरा, फार मोठं काम चालू आहे आपलं. त्याच्यावर शायनिंग म्हणतात. पण एवढी शायनिंग का म्हणतात? आपल्याकडे तिकीट काय घाबरायचं? तिकीट ज्याच्याकडे आहे तो तिकीट चेकरला, टीसीला अजिबात घाबरत नाही. तसं आयुष्यभर केलेलं नामचिंतन सत्कर्म रूपी तिकीट ज्याच्याकडे असतं ना, तो मरत असताना भयभीत होऊन मरत नाहीये. महाराज जेवढ्या तीर्थयात्रा करायच्या तेवढ्या केल्या, जेवढं अन्नदान करायचं तेवढं केलं, जिथे भागवत सप्ताह होता तिथे जेवढं करायचं तेवढं मी दान धर्म केला, सगळं सत्कर्म केलंय. आता हे सत्कर्माचं तिकीट माझ्याकडे आहे. हे यमान म्हणजे तू माझ्यावर काही प्रभाव पडू शकत नाहीस म्हणे. का? कारण मी सत्कर्म केलेले आहे माझ्या जीवनात. म्हणून ज्याच्याकडे हे तिकीट आहे तो कोणाला घाबरत नाही. म्हणून आयुष्यभर माणसाने हे धन जतन केलं पाहिजे. तुमचं सत्कर्म, तुमचं पुण्य अर्जित करणं, हे सत्कर्म तुमच्यासोबत येणार आहे. एका ठिकाणी पण सुंदर वाचलेलं होतं, पण सुंदर होतं. तुम्ही जर अमेरिकेत गेलात, तुम्ही जर ऑस्ट्रेलियाला कुठे जरी गेलात तर तिथे गेल्याच्या नंतर गांधीजीच्या कितीही नोटा दाखवा, तिथे चालणार नाही. तुम्ही माझ्याकडे बॅग भरलेली आहे, अरे बाबा बॅग भरलेली असू दे, नाहीतर काही जरी असेल तर त्या कागदाच्या नोटा तिथे कागदच समजलं जातं. त्या चलनाला जेव्हा
महत्व नाहीये, कोणी महाराज स्वीकारणारच नाहीये. मग त्याच्याकरता लागतं काय, त्या देशातलं जे चलन आहे ना, त्या देशाने त्याला मान्यता दिलेली आहे, त्याच्यावर मोहर टाकलेले आहे, तेच चलन त्या देशामध्ये चालतं. म्हणून इथलं जेवढं काही आपली संपत्ती, धन आहे, बाकी सगळं जेवढं काही आहे ना, जेव्हा महाराज आपण हे शरीर सोडून जातो ना, त्यावेळेस आपल्याला ते विचारतात, म्हणजे तुझ्याकडे किती गांधीजीच्या नोटा होत्या ते बघितले नाही महाराज, तुझ्याकडे कोणतं पद होतं ते तर ती चालत नाही काही. मग तुम्ही तुमच्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये नेमकं पाप पुण्य नेमकं किती कमवलं हे बघितलं जातं. हे पाप पुण्याचं चलन हे त्याच्यापर्यंत तिथं चालतं महाराज, तिथं बाकी हे काही चालणार नाही. म्हणून तिथे जाण्याच्या अगोदर माणसाने कशी तयारी करायला पाहिजे त्याचं वर्णन शुकदेव या ठिकाणी करायला लागले. शुकदेव म्हणतात, राजन, वरी आदेश म्हणजे श्रेष्ठ प्रश्न विचारला असतो न. काही काही माणसं आम्हाला प्रश्न विचारतात. एकाने मला प्रश्न केला, महाराज तुम्ही कीर्तनकार आहात, कथाकारात? म्हणजे हो. मग तुम्ही कीर्तनामध्ये फेटा का बांधता, हो कमरला का बांधता, म्हणजे असं कीर्तन करत असताना. आता काय उत्तर देऊ, मी त्याला तसंच उत्तर देतो. मी त्याला म्हटलं, एखाद्या नवीन गावात गेलो आणि त्या ठिकाणी जर कीर्तन जर नाही आवडलं लोकांना, तर यदा कदाचित न आवडल्यामुळे जर दगडफेक जर झाली तर हे वेगचं काम करतं. डोक्याचे नाही का बांधलं जातं, हे मस्तिष्काला काही जखमवणे, लागवणे, दगडफेक झाली असं आहे का? मला असं असते. तुम्ही कंबर का बांधता? आता खरं सांगतो तुम्हाला, कंबर बांधण्याचं एवढंच कारण आहे, कास घालो नी बळकट, झालो कळी काळावरी नीट. आपण म्हणतो एखाद्याचं खच्चीकरण झालं असेल, अरे कंबर मजबूत कर तुझी. कंबर जे आहे ना, ताकद असते ना मला, ते तसं कीर्तनाला उभं राहायचं आहे, ते एक प्रतीक आहे कमरला बांधण्याचं. आता मी जे काही सांगतोय ते संताचं सांगतोय, तुमच्या आत्मउद्धाराचं सांगतोय. सगळ्यांनी अलर्ट व्हा. म्हणून महाराज आहे कंबर बांधून सजग होऊन जे आहे ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करा, म्हणून कंबर बांधली जाते, फेटा बांधला जातो. याच्याकरता हे जे आहेत ना, हे असे त्याचे उत्तर येतात. माणसं आम्हाला काही विचारतात. एक जण म्हणाला, मला महाराज म्हैस दूध देते काय करायला लागलो, खेड्यातले लोक असतात, आता तुझी म्हैस दूध दिला आम्ही काय करावं? या प्रश्नाचे उत्तर कितीही जरी दिले तरी ते संपणारही नाहीत महाराज. संसारातला प्रश्न घेऊन कोणत्याही संतांकडे जाऊ नये. जरी गेलात ना तर ते तात्कालिक समाधान देतील, त्यांचा स्वभाव असतो जायचा. ते सांगते तुम्हाला, एखादा मार्ग सांगतील, एखादं काय सांगायचे ते सांगतील, पण त्यानं खरं हित होणार नाही. खरं हित जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये ज्ञान आलं पाहिजे, सुखाचा मार्ग तुम्हाला काढायला पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. राधे राधे. काय माझा कसा उद्धार होईल, असं काहीतरी त्या ठिकाणी प्रश्न विचारला पाहिजे ना महाराज. अधिकारी ब्रह्मवेत्या पुरुषाजवळ गेलात ना तुम्ही कधी, संसाराच्या समस्या घेऊन जाऊच नका महाराज, कारण त्यांनी संसाराचा त्याग केलाय. ते संसार कसं चालावं हे कसं शिकवतील महाराज, कसं सांगतील ते तरी. जर संसाराचे टेक्निक जर त्यांच्याकडे असतील तर महाराज त्यांनी संसार सोडलाच नसतं. संसारातली विरक्ती त्यांना निर्माण झाली आहे, म्हणून महाराज ते प्रबोधन करतात, म्हणून ते महाराज वेद उपनिषद ज्ञानेश्वरी आदी सांगतात तुम्हाला. याच्याकरिता प्रश्न विचारावा, कल्याणाचा आणि आत्महिताचा विचारावा. राजन, या जगाकडे जेव्हा मी पाहतो ना, म्हणतात शुकदेवजी, निद्रया ह्रियते नक्तम व्यवातेन च वावयः, दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. निद्रया जगाकडे बघितलं ना, 100 वर्षाचं त्यांचं अर्ध आयुष्य झोपेत चाललंय. बघा तुम्ही, शत गणी देते अर्ध रात्री हाय. आपलं अर्ध जीवन जे आहे ते झोपेमध्ये जातं. काही काही तर महाराज असे असतात, एसटी महामंडळाच्या गाडीत जरी बसले ना, आपले रस्ते की खेड्यापाड्यातले दुर्गम भागातले एवढे चांगले नसतात
अशी ती एसटी बस अशी डुलतच डान्स करतच जाते महाराज, एवढ्या आदळी बसतात. आणि अशा आदळ्यातून एवढ्या गोंगाटामध्ये सुद्धा कशी झोप लागते बिचारायला, मला आश्चर्य वाटतं. झोपी जातात तर पुन्हा कंडक्टरशी भांडतात, माझं गाव आलं तेव्हा कसं आहे, तुम्हाला उठवायला काय झालं. हे कंडक्टर म्हणतो मला काय माहिती, तुला उतरायचं तरी यायचं ना दारात पुढे. म्हणजे झोप लागली आणि त्या झोपीमुळे मला माझं गाव गेलेलं देखील माहिती नाही. दुपारी झोप चालू त्यांची, दिवसा देखील झोपले जातात बसेस मध्ये इकडे तिकडे. माझा एक मित्र मोटरसायकल चालवता झोपी गेला होता. मी त्याला विचारलं, आम्ही त्याला विनोदाने सगळे अण्णा म्हणतो, बीडचा येतो. मी त्याला म्हटलं अरे अण्णा असं कसं झालं. ते म्हणा ते सोलापूर हायवे जो झालेला ना मोठा तिकडला, माझा सोल्यापासून तो जातो ना मोठा हायवे, तो फार एकदम चांगला झालाय. तो म्हटला मोटरसायकल चालवता पोटातून पाणी देखील हलत नाही, एवढा चांगला रस्ता आहे. म्हणजे मोटरसायकल चालवता कधी झोप लागली काहीच कळालं नाही, कधी पडलो काही माहिती नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. काय झालं काही म्हणजे थोडासा दाताला मारला, थोडस हे झालं. म्हणजे बरं झालं, म्हणजे मागून कोणतं मोठं वाहन येतं. कशामुळे झोप लागली, झोपीमुळे होतं महाराज. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर झोप येत असेल ना, तर तुकाराम महाराज म्हटले की काहीतरी पूर्वजन्मीचं पाप असतं म्हणून झोप येते. त्या माणसाचा दोष नाही बरं का, त्याचा दोष नाही, त्याचं शरीर जे आहे ना ते त्याला त्या ठिकाणी महाराज मदत करत नाही. शरीरच महाराज त्याला त्या ठिकाणी ते आपोआप झोप यायला लागते महाराज. म्हणून काय ते एका ठिकाणी महाराज कीर्तनाला गेल्याच्या नंतर एका कीर्तनकाराने सांगितलं, टेन्शन घेऊ नका म्हणजे जसं बसायचं आहे तसं बसा, म्हणजे झोप आली झोपेचा झोपेचा काय नाही. आणि याच्या पुढे त्या कीर्तनकाराने सांगितलं महाराज ज्याला पाय लांब करायचे ना त्याने पाय लांब करा महाराज म्हटलं. त्याने पाय लांब करायचं ना तर पुढच्या बसलेल्या माणसाच्या खांद्यावरच पाय ठेवा. म्हणजे का खांद्यावर पाय ठेवा ना तुम्ही, अरे कळते का महाराज पाय लांब करून बसून. अरे पाय लांब करून बसायचं म्हणजे की लांब तर त्याच्या खांद्यावर असे असतात. याच्याकरिता आपण आध्यात्मिक क्षेत्रात आलो तर आपल्याला काहीतरी ज्ञान मिळावं या हेतूने आपण आलो पाहिजे. कुठं घरी झोप येत नाहीये, चला कथेमध्ये चांगली झोप येते, म्हणून दिवसही झोपेत चाललाय, रात्री झोपेमध्ये चाललाय, नेमकं जीवनात मिळालं काय म्हणायचं तुम्ही. आणि खरं सांगता हे जे काही आत्मउद्धाराचे जेवढे काही मार्ग आहेत ना हे तुम्हाला तारुण्यातच करता येतात. ऐकायला येतं तोपर्यंतच फक्त चांगलं ऐका. मला कधी कधी आश्चर्य वाटतं महाराज, कधी कधी मी खेड्यापाड्याने अशी काही माणसं बघितले 90 वर्ष वय झाले ऐकायला येत नाही ना, मग ते काय म्हणतात मशीन बसवायचे. ऐकायला येत नाही मशीन बसवायचे. पण 90 वर्षापर्यंत संसारात नेमकं ऐकलं काय, आता काय नवीन ऐकायचं राहिलं असतं. आणि मी तर सगळ्यात भाग्यवान समजतो वृद्धपणामध्ये ज्या माऊलीला किंवा एखाद्या पुरुषाला ऐकायला नसेल ना त्याच्यावर भाग्यवान कोणी मी का. कोणी शिवाय दिल्या तरी कळत नाही, कोणी निंदा केली तरी कळत नाही. आणि का दुःख होतं म्हातारपणामध्ये, कुणीतरी टोचून बोलतं, कोणीतरी महाराज अपमान करतं म्हणून दुःख होतं. त्याच्यापेक्षा न ऐकायला आलेलंच बरं म्हणायचं. काहीतरी बोललं ना तर कमीत कमी आपल्याला तरी कळत नाही, त्याचं ज्ञान होत नाही असं. म्हणून नवीन ऐकायचं संसारात काही नाहीये. जेव्हा ऐकायला येत होतं तेव्हा आपण चांगलं ऐकलं नाहीये, आणि जेव्हा ऐकायला येत नाहीये तेव्हा आपण मशीन बसवतो. त्यावेळी संसारात काय ऐकायला मिळतं, काहीतरी चांगलं नाहीये. म्हणून कान भरून या ऐकेन तुझी श्रुती, भगवंताची कीर्ती जी आहे ती कान भरून तारुण्यातच आपण ऐकलं पाहिजे. म्हातारपणामध्ये ऐकायला व्यवस्थित येत नाहीये महाराज. मग त्याला सवय लागली नव्हतो, तारुण्यापासून मरेपर्यंत ऐकतच राहतो, हा छंदच असतो त्याचा. म्हणून मृत्यूची तयारी सांगितली गेली. अर्ध आयुष्य झोपेत चाललेलं आहे. निद्रया म्हणजे निद्रा, हिरियते नक्तम, रात्र गेली आहे आणि बाकीचा दिवाळच्या अर्धे हया रात्र कुटुंब भरणी, कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, बाकी दुसरी काही कामे त्याच्यामध्ये वेळ निघून जातो. आणि मग राहतं किती शिल्लक महाराज, शिल्लक काहीच राहत नाही. हे हिंदीतलं एक फार सुंदर असं भजन बघा. 3 बार भोजन, भोजन 1 बार,
तीन बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते हैं संकट हजार। तीन बार भोजन भजन एक बार, तीन बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते हैं संकट हजार। तीन बार भोजन भजन एक बार, तीन बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते हैं संकट हजार। उसमें भी आते हैं संकट हजार। तीन बार भोजन भजन एक बार, तीन बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते हैं संकट हजार। उसमें भी आते हैं संकट हजार। तीन बार भोजन भजन, तीन बार भोजन भजन एक बार, उसमें भी आते हैं संकट हजार। उसमें भी आते हैं संकट हजार। उसमें भी आते हैं संकट हजार। मन मेरा कहता है मंदिर हो आऊं, मन मेरा कहता मंदिर हो आऊं, मंदिर हो आऊं जरा दर्शन कर आऊं। मंदिर में आऊं जरा दर्शन कर आऊं, मंदिर हो आऊं जरा दर्शन कर आऊं, आऊं जरा दर्शन कर आऊं। जाते जाते रास्ते में आ गया बुखार, उसमें भी आते हैं संकट हजार। तीन बार भोजन भजन एक बार, तीन बार भोजन भजन एक बार, उसमें ही आते हो संकट हजार। उसमें ही आते हो संकट हजार। उसमें भी आते हैं संकट हजार। हरि बोल। तीन बार भोजन भजन एकदाच भजन असते. खरं सांगतो तुम्हाला, एक दिवस आणि त्या दिवसातला किती वेळ आपण भजनाकरता साधने करता देतो, शिल्लक काय राहतं आपल्या जीवनामध्ये. काय काय तर एका वर्षातले भागवत सप्ताह करता 7 दिवस देखील सापडत नाही का. एवढी चांगली भागवत कथा चालू आहे इथे. सगळं सगळं राधे राधे हे जे काही मंडळ आहे, या मंडळाने आयोजन केलेलं आहे. म्हणजे काय म्हणतात, वर्षातले 7 दिवस देखील भेटत नाहीये. पण दूरचे असू दे ते दूरचे असू दे, परंतु जवळ जरी असलं ना, ते काय म्हणतात महाराज, जरा इथपर्यंत ऐकायला यायला कारण याचा एवढंच आहे की आपल्याला आपलं पाप जे आहे ते येऊ देत नाही, याचा अर्थ आहे. म्हणून खरं जे आहे तत्व ते प्राप्त करण्याकरिता आपण जे आहे ते अति झोप काही कामाची नाही.
असतं महाराज. एक जण कीर्तन झाल्या महाराज एक तर कीर्तना झोपलेला होता. घराकडे जाताना महाराज जे झोपेतच चालायला लागला दुसऱ्याच्याच घरात शिरला. त्या काकूने सांगितलं दुसऱ्याचं घर आहे म्हणे, पलीकडे तुमचं घर. काही माणसं चलत झोपी जातात. फक्त एवढंच आहे, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. ज्याला परमार्थ करायचे, ज्ञान कमवायचे, साधन करायचे ना, त्याच्याकरता ही नियमावली आहे. आहार चांगला, विहार चांगला. म्हणून ही योगा, एक्सरसाइज, व्यायाम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपली भारतीय संस्कृती आहे ना, जर तुम्ही ते फॉलो जर केलं नाही सगळं तर तुम्हाला 100 वर्षापर्यंत अजिबात कोणता आजार देखील येणार. एवढं ज्ञान आहे त्याच्यामध्ये. आहार चांगला, विहार चांगला, ध्यान धारणा, त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते केवळ आणि केवळ मनुष्य करतोय महाराज. काळ सारावा चिंतनी. आपला काळ चिंतनात गेला पाहिजे, चिंतित नाही. चिंता ही चितेच्या समान असते, बरोबर आहे. चिता आणि चिंता ते संस्कृत मधलं एक वाक्य आहे. संस्कृत मधला श्लोक एक प्रसिद्ध आहे महाराज. चिंता आणि चिता एका अनुस्वाराचा भेद आहे. अनुस्वार स्मरणाचा, तो जर बाजूला केला तर तसा शब्द तयार होतो. म्हणून आपण जीवनभर चिंतन जे आहे ना ते भगवंताचं केलं पाहिजे. तेच चिंतन आपले चिंतेचं हरण करतं. म्हणून हे जे काही आध्यात्मिक क्षेत्र ते त्याच्याकरता आहे. म्हणून शुकदेवजी सांगतात, राजन रात्र चालली झोपेमध्ये, दिवस चालला इतर विषयांमध्ये, राहत का शिल्लक आयुष्यामध्ये महाराज. शत गणी येते अर्धरात्री खाल. आणि तदनंतर मग महाराज मृत्यूची तयारी केली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? 3 गोष्टी केल्या पाहिजेत. निरागवर कथा, श्रोतव्यः, कीर्तितव्यः आणि स्मर्तव्यः. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरी. सर्वात्मक असणारं जे तत्व आहे, व्यापक असणारं, त्याला हरी म्हणा, काही म्हणा, शिव म्हणा, अशा त्या तत्वाचं भजन करण्याकरता त्याच्याकरता 3 गोष्टी करा. पहिलं सांगितलं श्रवण. याचं जे काही साधू संतांनी चरित्र लिहिलेले आहे, त्याचं गुणगान केलेलं आहे ना, त्याचं चरित्र ऐका अगोदर. कारण ऐकल्याशिवाय ज्ञान मिळणार. श्रवण भक्ती नवविधा भक्तीपैकी पहिली भक्ती सांगितलेली आहे. म्हणून श्रवण करा, ही सगळ्यात मोठी भक्ती आहे महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा यांच्यावर उभी लिहिली, श्रवण केल्याने जर मोक्ष मिळत असेल तर कशाला विनाकारण दुसरे साधन महाराज करायला पाहिजे. जर साखर खाल्ल्याने जर आजार बरा होत असेल तर कडुनिंबाचा पाला कशाला खायचे महाराज. अगोदर साखर आवडते आणि औषध म्हणून डॉक्टरने सांगितलं तुम्ही गोड खा, आणखी गोड खा, त्याच्याशिवाय तुमचा रोग जाणार नाही. तसे सोपा आणि साधन, आपल्याला जर साधन प्राप्त झालेलं आहे, नुसतं श्रवण केल्याने जर मोक्ष आपलं ज्ञान जर वाढत असेल तर दुसरी साधना करण्यात काय अर्थ आहे महाराज. याच्याकरता हे जे आहे ना, श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. ऐका हे सांगितलं. आता दुसरं सांगितलं नुसतं ऐकून, कान भरून तर ऐका, पण जे ऐकायलंय ना त्याचं कीर्तन करा. कीर्तन म्हणजे बोलणं. कीर्तन म्हणजे तुम्ही मला महाराज आम्हाला फेटा बांधता येत नाही, असं काही बोलता येत नाही. हे प्रबोधनात्मक कीर्तन वेगळं. एकांतामध्ये तुम्ही जे बसलात ना, बसल्याच्या नंतर बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे. एकांतामध्ये बसून जी साधना केली जाते त्याला कीर्तनच म्हणतात. म्हणून सायंकाळ झाली की घरी बसल्या बसल्या ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अनंताची आळवणा. खरं सांगतो तुम्हाला, घराचं जर मंदिर करायचं असेल ना तर घरामध्ये भजन करावं लागतं, कीर्तन करावं लागतं, म्हणजे साधना करावी लागते, तर त्या घराचं मंदिर होत असतं. नाहीतर करोडो रुपयाचा बंगला आहे, जर कधी महाराज तिथे चांगली साधू पुरुष संत महात्मे जात नाही, कधी भजन कीर्तन होत नाही, सत्कर्म तिथे होत नाहीये, तर त्या ठिकाणी जागेवर बसावंसं वाटत नाहीये. मंदिरात का बसावं वाटतं? कारण त्या जागेचा, त्या भूमीचा महाराज प्रताप असतो. इथं कॉन्सन्ट्रेशन आपलं होतं, थोडंसं मन जे आहे ना स्थिर चित्त का होतं? कारण ती जागा चांगली असते. त्याच्याकरता आपण जे श्रवण करतो ना त्याचं उच्चारण करणं, त्याला कीर्तन असं म्हणतो.
कीर्तन नावाचा धातू संस्कृतमध्ये त्याच्यापासून कीर्तन शब्द तयार झालेला आहे. म्हणून तुम्ही जे ऐकलंय ना त्या ऐकण्याचा उच्चार करा, सांगा. ज्ञानाने कधी झाकून ठेवत नाही. एखादी चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट लवकरात लवकर तुम्ही सांगत जा. नाही तर बघा तुम्ही महाराज आज सोशल मीडियामध्ये चांगली गोष्ट सांगत नाही, कुठे पाप झालं कुठे काय झालं ते महाराज फॉरवर्ड करतात. चांगली गोष्ट जी आहे ती आपण सांगितली पाहिजे. नाहीतर महाराज काय असतं, आम्ही 10-5 महाराज लोक एका गावामध्ये सप्ताह करता गेलो होतो. सप्ताह होता मुक्कामी तो 7 दिवस विद्यार्थी अवस्थेमध्ये आम्ही तिथे राहिल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला कीर्तन झालं आणि असं महाराज दुर्गम भाग खेड होतं आणि असं शेतामध्ये ते घर होतं आणि उन्हाळ्याचे दिवस आम्ही ना खाली ते सतरंजी वगैरे टाकलं आणि खाली झोपे गेलो जमिनीमध्ये. आणि मग रात्रीच्या वेळी आमच्या एका महाराजांना एका वाकड्या नांगीचा खालून तिथून शेतातून कुठून आला आणि त्यांनी प्रसाद दिला. कळालं का? म्हणजे विंचू रात्रीची वेळ विंचू चावला. आमचे महाराज बोक्सा बोक्षी रडायला लागले, ओरडायला लागले, कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. विंचू चावल्याच्या नंतर कशा गुदगुल्या होतात ते कळतं. काय दान होतो, शरीरामध्ये किती आग पडते, भयंकर वेदना होतात ते मामाला समजतात. डॉक्टर नाही त्या गावामध्ये, हॉस्पिटल नाही, दवाखाना नाही, काही नाही. छोटस केलं काय करायचं घरात जे माणूस होता ते मला महाराज आपण नाईलाज की आईलाज म्हणजे तुम्ही असं करा, आमच्या गावामध्ये एक म्हातारा माणूस आहे, जरा वयोवृद्ध आहे, तर आपण त्यांना त्याच्याकडे घेऊन जाऊ तुमच्या महाराजांना. आणि मग आम्ही जे रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि जे महाराज ते काय ते मंत्र असतो ते महाराज ते असं म्हणलं. विंचू चावलेले आमचे बुवा महाराज आहेत ना, ते लगेच शांत झाले. रडत होते किंवा ते भयंकर आग होत होती त्यांच्या शरीरामध्ये, ते लगेच शांत झाले. शांत म्हणजे त्यांना त्या ठिकाणी दाब कमी झाला. आणि आता कसं वाटलं म्हणजे एकदम व्यवस्थित सांगायला. आम्ही आलो, झोपलो, पडलो कसं तरी जेवते. ज्याला विंचू चावला ते मस्त झोपी गेला, पण मला झोपची ना ते झालं काही नाही. इंजेक्शन नाही, गोळी नाही, काहीच नाही. आणि नेमकं महाराज आश्चर्य चमत्कार वाटायला लागला. महाराज ज्या वैज्ञानिक युगात आपण जगतो ही सुद्धा तंत्र असू शकतं, या गोष्टी माझा विश्वासच बसेल. सकाळी स्नान झाल्या अगोदर त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्या त्या महाराज आम्ही रात्री तुमच्याकडे आलो होतो, आमच्या महाराजांना विंचू चावला होता म्हणे, सांगा म्हणे नेमकं तुम्ही काय उच्चारण केलं होतं, काय बोलला होता. ते म्हटल्याच्या नंतर ते म्हणजे महाराज ते विंचू उतरवण्याचा मंत्र आहे आणि त्याचं उच्चारण केल्यामुळे तुमच्या महाराजांचा दाह कमी झाला. मी त्याला विचारलं म्हणजे हा मंत्र तुम्ही मला शिकवता का, एवढं करा, हा मंत्र मला तुम्ही शिकवा. तो म्हटला तुम्हाला शिकवलं, मला पण विचारलं. काय माणसं असतात. मी त्यांना सांगितलं अहो मी काही तुमच्या गावात दुकान मांडून बसणार नाही, सप्ताह झाला की जाणार आहे, पण आपली भेट होईल तर नव्हे, तेवढा मंत्र तरी मला शिकवा. ते म्हटले मंत्र अजिबात शिकवणार नाही. बघा बरं मला त्या दिवशी कळालं, एखादं चांगलं जर काही माणसाला येत असेल ना तर ते सांगत नाही. साधं विंचू उतरवण्याचा जर मंत्र समाजातली माणसं एकमेकांना सांगत नाही तर आमच्या साधू संतांनी तर संसारातून कसून करून जावं, संसारातून कसं मुक्त व्हावं याचं महाराज त्यांनी तंत्र सांगितलं जगात. साधू संत सामान्य नाहीत महाराज, संसारातून भवनदीतून तरुण जाण्याचं टेक्निक त्यांनी सांगितलं आणि ते विंचू उतरवण्याचं मंत्र सांगितले. हे का सांगतोय तुम्हाला, कारण हे जगत असंच आहे महाराज. चांगली गोष्ट जर दुसऱ्याला जर कळाली तर तो माझ्यापेक्षा मोठा होईल असं वाटतं महाराज. म्हणून ज्ञान जे आहे ते कधीही माणसाने झाकून ठेवू नये, सांगत राहू महाराज. ज्ञानाचा प्रचार प्रसार जेवढा होतो ना तेवढं ज्ञान वाढतच जातं. आणि जी माणसं ज्ञान झाकूनच ठेवतात, सांगतच नाहीत ना, मग मात्र ते आयुष्यामध्ये पश्चातापच करत बसतात, पुन्हा काही मिळत नाही महाराज. म्हणून याच्याकरिता आपलं ज्ञान सांगणं म्हणजे सांगणं शब्दाचा अर्थ कीर्तन, सांगणे शब्दाचा अर्थ कीर्तन. तीन गोष्टी, दुसरी गोष्ट सांगितली आणि तिसरी गोष्ट सांगितली. आता जे तुम्ही सांगता ना ते तुमच्या जीवनामध्ये उतरवा. काही माणसं नुसतं बोलतात पण वागत नाही, त्याला मनन म्हणतात. मंतव्य प्रत्येकाला वाटतं महाराज
चांगलं व्हावं, पण चांगलं होण्याकरता काय केलं पाहिजे? चांगलं आपण वागलं पाहिजे. नाहीतर काय असतं माहिती आहे, स्वतः चुकीचं वागायचं, स्वतः घरी लेझीम खेळता यायचं, पोराला म्हणायचं दारू वाईट असते, दारूच्या आहारी माणसाने न गेलं पाहिजे, पोराला शिकवायचं म्हणायचं. ते पोरग असतं ना, चांगली गोष्ट आहे ना. आपण जर चांगलं वागलो तर त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवरती पडत असतो. स्वतः आपण चुकीचं वागायचं, अपेक्षा मात्र आपल्या मुलाबाळांनी चांगलं नाही होत नाही महाराज. असं काही काही बघितलेच महाराज, काही काही आजोबा खेड्यापाड्यांनी अशा असतात, नातवंडाला एखादं चांगलं श्लोक, एखादा हरिपाठाचा अभंग, काहीतरी चांगलं काहीतरी शिकवण्यापेक्षा महाराजाच्या हातामध्ये बिडी देतात आणि त्याला म्हणतात ही बिडी आहे ना, जा पेटून असतात खेळ पेटून म्हणतात. तुझी नातू असतात ना, ते नातू माझ्या हातामध्ये बिडी घेतो, म्हणजे 10-12 दिवस झाले मी आजोबा आपल्या हातात बिडी देतात आणि वडतात की बघितलं असं वाटलं हे लागते कसं बघतो महाराज. मग पुन्हा ती आजोबा पर्यंत ती बिडीचा प्रवास येईपर्यंत ते अर्धे संपत्ती महाराज होत नसतं. चांगली गोष्ट जर आपण आपल्या नाताला, आपल्या मुलांना जर त्याच्या हातात आपण चांगली गोष्ट जर दिली तर निश्चित पद्धतीने तो सुद्धा वाईट मार्गाला जाणार नाही. आपण अगोदर चूक करायची, चुकीचं वागायचं, अपेक्षा मात्र दुसऱ्याने चांगलं वागावं असं ठेवायचं. एका शेतकऱ्याचा आखाडा होता आणि त्याच्यात तिने आखाड्यामध्ये जांबाचे झाडं लावलेली होती. ते जांबाचं असतं, जांब माहिती ना, जांब माहिती ना, राधे राधे. ते जांबाचे झाड जांब असे पिकलेले होते. एक पोरग आहे ना ते जायचं आणि काय ते जांब ते तोडून न्यायचं. तर शेतकरी सांगतात, म्हटलं खाण्याची वस्तू आहे, मागून त्यापैकी मागून न्यावी म्हणले, हा नेमकं चोर कोण आहे न सांगता का तोडून घेऊन जातो. त्या शेतकऱ्याला वाटलं आज चोराला पकडायलाच पाहिजे. शेतकऱ्याने विचार केला आणि मग आपल्या नीतिनियमाप्रमाणे तो निघाला, पण जाऊन अशा दुसऱ्या मार्गाने एका झुडपडाच्या बाजूला एखाद्या काटेरी भागामध्ये असं गपचिप लपून बसला. सायंकाळ होत होती, मावळतीला सूर्य जात होता. एक पोरग चढलं झाडावरती, म्हणजे आता त्याला रंगी हात पकडायचं म्हणजे असं नाही. तो वरी जांब तोडण्याकरता जेव्हा गेला ना, शेतकरी खाली गेला. अरे कोणाचं कोणाचा आहेस तू? न विचारता जांब तू कसं काय तोडत आहेस? तू कोणाचा आहेस? तू सांग. हा तुझ्या बापाचं नाव सांग म्हणे, तुझ्या बापाला सांग. पोरग म्हटलं त्या पलीकडल्या झाडावर माझा बाप आहे म्हणे. बापाचं नाव मी कशाला सांगू? प्रत्यक्ष बापाचं दर्शन घ्या म्हणे. का सांगतोय? बापच जर पोराला चोरी करायला शिकवत असेल तिथे मुलगा मला सद्गुणी सदाचारी होणार आहे का? नाही आहे. ते का सांगतोय? जीवनामध्ये तुम्ही अगोदर जे आहे ना, भगवान म्हणतात ना, यद्यताचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकः तद अनुवर्तते. म्हणून मनन करा, स्वतःच्या जीवनामध्ये त्याची अनुभूती घ्या. या 3 गोष्टी करता: श्रोतव्यः, कीर्तितव्यः, मंतव्यः. या गोष्टी जिवंत असताना करता येतात, मरणोत्तर करता येत नाहीत महाराज. पण आणखी महाराज काय करायला पाहिजे? फार सूक्ष्म चिंतन आहे. शुकदेवजी म्हणतात, जरा कधीतरी माणसाने वर्षातले एकदा तरी घर सोडावं महाराज. गृहात प्रजितो धीरा पुण्यतीर्थ जलाप्लुत शुचो विविक्त आसीनो विधिवत कल्पितासने. राधे राधे. शुकदेवजी म्हणतात, राजन, माणसाने गृहात प्रव्रजितो धीरा, थोडस घर सोडा. तर काही काही माणसं आहेत ना, उभ्या आयुष्यामध्ये कधी घर सोडत नाही. घर नाही, गाव नाही, अजिबात सोडत नाही. मग सरती शेवटी 4 जण खांद्यावर घेऊन जाताना तेव्हा त्यांना गावाच्या बाहेर काढावं लागतं. पण घराच्या बाहेर किंवा तीर्थयात्रा वगैरे नाही म्हणतात ते महाराज. एकाला मी म्हटलं लॉकडाऊन मध्ये कोरोना काळाच्या नंतर म्हटलं, चला मी कधी तीर्थयात्रेला गेलात का? ते म्हणले नाही महाराज, आपण या भागाकडे पडलो. आता तीर्थयात्रा ही तुम्हाला पायात ताकद आहे तोपर्यंतच करता येते. हरिपाठ तुम्हाला पाठ आहे. हरिपाठामध्ये माऊलींनी देखील जाता जाता शेवटच्या अभंगामध्ये बोलून गेले महाराज.
तीर्थ व्रत भाव धैर्य करुण शांती दया पाहुणा हरी करी. खंडन सगळं जरी माऊलीने केले असले ना तर प्रत्येक धर्मामध्ये तीर्थयात्रा सांगितली. जैन असू द्या, बौद्ध असू द्या, ख्रिश्चन असू द्या, मुस्लिम असू द्या. त्या मुस्लिमांचं तर असं आहे, त्यांचं तीर्थ जे आहे मक्का मदिना या देशातच नाही. जे गरीब आहे त्याला तर जाता येत नाही त्यांच्या तीर्थाला. मला फक्त एवढं सांगायचे, तीर्थयात्रा प्रत्येक धर्मात सांगितलेली आहे. म्हणून आपली जेवढे काही तीर्थ आहेत ना त्या तीर्थामध्ये आपण पाहायला पाहिजे, जायला पाहिजे, स्नान करायला पाहिजे. नाहीतरी तीर्थयात्रा जर नाही केली ना, होत काही नाहीये. हे तीर्थ म्हणजे आपल्याला दिलेला एक बोनस आहे, तो एक दिलेली सूट आहे. काय असतं माहिती आहे, कधी कधी एखादी ऑफर चालू असते बघ, त्या ऑफर मध्ये 100 रुपयाची वस्तू 50 रुपयाला घेऊन जा म्हणतात, हे का ऑफर आहे. तसं हे जे तीर्थ आहे ना, आपल्या संसारामध्ये आपण जे काही वाचिक मानसिक न कळत आपल्याकडून झालेले पाप असतात ना, त्या पापाचं प्रायश्चित्त घेऊन जेव्हा स्नान करतो ना त्यावेळेस त्या पापाचा प्रभाव जो आहे तो कमी होतो. महाराज नीट आहे बरं का, प्रभाव कमी होतो. जसं एखाद्याला ताप आली, जसं इंजेक्शन दिल्याच्या नंतर एखादी गोळी घेतल्याच्या नंतर ताप कायमची जरी नाही गेली ना तर त्या औषधामुळे काय होतो, तिचा होणारा जो प्रकोप आहे तो कमी होतो. महाराज तसं आहे, हे जे काही तीर्थयात्रा सांगितलेले ना ते पापाचा प्रभाव कमी करण्याकरता सांगितलेले आहे. म्हणून माणसाने तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि ही तीर्थयात्रा जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आकुले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रेला जा असं सांगितलेलं आहे. भगवान श्री ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजांना घेऊन तीर्थयात्रा केली आहे. तुकोबाराय तीर्थयात्रा पंढरपुराची करायची. सगळीचे सगळे जेवढे संत आहेत तुम्ही बघा, हे सगळे संत महानुभाव जेवढे आहेत ना हे तीर्थाटन करतात, तीर्थाला जातात महाराज. आणि अशी तीर्थयात्रा माणसाने जिवंत आहे अगोदर केली पाहिजे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू कल्चरनुसार 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यानंतर पुन्हा मग 4 धाम सांगितलेले आहेत, 4 तीर्थ. हे जेवढे काही आणि तीर्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, स्नान. जे कुंभमेळा असतो ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाचं आहे, स्नानाचं आहे. आणि ते स्नान करणं हे फार महत्वाचं असतं. आणि त्याच्याकरता आपण जे तीर्थाटन केलं पाहिजे. गावखेड्यातला एक दृष्टांत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथ्यात दिलेला आहे. तीर्थयात्रा तेव्हाच फल देते तीर्थावर तुमचा भाव असेल तर. जर भावरहित होऊन जर तीर्थयात्रा केली तर तीर्थयात्रा फळ देते. तुकोबा हेही बोलतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. जर वागणं चांगलं नसेल, आपण जर चुकीचं वागत असो तर महाराज कितीही वेळा त्या ठिकाणी तीर्थयात्रा केली तर त्या माणसामध्ये परिवर्तन होत नाही. मग भाव ठेवा. आतापर्यंत झालं देवा, चुकीनं माझ्या हातनं झालं, इथून पुढे चुकीचं वागणार नाही असा ठाम निश्चय जो करतो ना, मग मात्र त्याचं पाप थांबतं बघा, पुढे होणार. म्हणून तीर्थयात्रेमध्ये स्नान करायचं आणि संकल्प करायचा, झालं ते झालं गेलं गंगेला मिळालं. आपण जे म्हणतो ना ते हेच आहे, बाकी काही नाही आहे. आता इथून पुढे मी चुकीचं वागणार नाही, मग त्या पापाचा प्रभाव जो आहे तो कमी होत असतो. याच्याकरिता तीर्थयात्रा करायची आणि संकल्प करायचा. तीर्थामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे भाव असणं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणते, एक भावरहित सासूबाई तिचं वर्णन केलेलं आहे तुकोबारायांनी. तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. फार मोठा अभंग आहे. नवीन लग्न झालं, घरामध्ये सुनबाई आल्या. सुनबाई आल्याच्या नंतर आता प्रत्येकाचं असंच असतं, तर सासूबाईचं चित्त एवढं संसारात गुंतलेलं होतं. गावातल्या माता मावल्या गल्लीतल्याने सांगितलं, अहो तुम्ही आता पण कधी तीर्थयात्रेला गेले, पंढरपूरला गेलेले, चला म्हणे आपण पंढरपूरला जाऊ. आता काय घराला माणूस आले, घराला सुनबाई आलेले आहे, सगळं म्हणजे आता सुनबाईच्या हातामध्ये सूत्र द्या, चला म्हणजे आता काय संसाराची चिंता करायची म्हणे महाराज, दर्शनाला आपण जाऊ. असं म्हटल्याच्या नंतर सासू म्हणते, ठीक आहे मी येणार. आता तिच्या बाकीच्या मैत्रिणी निघाल्या, मग ती निघाली सासू. आता निघाली खरी, सुनबाईला बोलायला, सुनबाई काय तुला त्या शेजाऱ्याचा स्वभाव माहिती नाही,
तू नवीन आहेस. बरोबर, हे वर्णन नाही त्या आव्हानामध्ये. ती आहे ना एवढी कपटी आहे, फक्त वरून वरून गोड बोलते, आणि गोड बोलून बोलून कधी तुला काय मागेल ते सांगता येत नाही. मग तुला इथलं काही माहिती नाही. तू आहे ना अजिबात तिने किती काय जरी मागितली तर त्या शेजारीला द्यायचं नाही, असं बोलायला लागले. त्याच्यानंतर मग पिशव्या वगैरे भरल्याच्या नंतर मग महाराज वेशीपर्यंत गेले. काय ध्यानात आले की पळत पळत आले. आणि मग महाराज सुनबाई म्हणजे आता काही कसं म्हणजे परत कसं काय नाही म्हणजे एक सांगायचं आणखी नाही काय काही नाही. म्हणजे मी जे आहे ना त्या ठिकाणी घरामध्ये ते दूध असतं ना, विरजण वगैरे टाकून त्या ठिकाणी तूप तयार करण्याकरिता जो असतो त्याच्यामध्ये ते म्हटले तू अजिबात ते लावलेलं विरजण नाही, दही खायचं नाही. तू मी आल्याशिवाय ते फोडायचं नाही, तू काहीच ते खायचं नाही. मी आल्याशिवाय म्हणजे अजिबात कुणाला काही द्यायचं नाही, तू खायचंही नाही. तू उपाशी राहा पण खायचं नाही. जर सांगायला लागले तुकाराम महाराज म्हणतात ना का, तिला शब्द स्पेशल वापरलाय. आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरापर्यंत यायची. परियसे सुनबाई आई म्हणजे सुनबाई तुला ते सांगते. आणखी वेशीपर्यंत गेली, आल्याच्या नंतर आता काय राहिलं ते म्हणले राहिलं एक म्हणे एखादा भिक्षुक, एखादा अतिथी, एखादा मागणारा कोणीतरी दारात येईल आणि तू घरातलं धान्य, घरातलं काहीतरी कपडे वगैरे त्याला दान करशील म्हणे. अजिबात कुणाला दान सुद्धा द्यायचं नाही तू. आणि मग सांगायला लागले. त्या सुनबाईने विचारलं, अहो म्हणे काहीतरी दान धर्म केला पाहिजे, दारात आलेल्या अतिथीला विनून कसं पाठवा म्हणे, जे आहे ते आदिपूर भाकर तरी त्याला द्यायची नाही, अजिबात द्यायची नाही. त्याने जर विचारलं सासू कुठे गेले तर माझी सासू गेले म्हणून सांगायचं, पण द्यायचं नाही असं महाराज सासू सांगायला लागले सुंदरा. हे भाव संसारात आहे, प्रपंचातल्या विषयावरती आहे, वस्तूवरती अडकलेला आहे. आणि पंढरपूरला जा आणि ते कुठेही जा. नाहीतर महाराज मी बघितलं वारीमध्ये तर आता मी तर 15 वर्षापासून वारी करतोय. आता आमच्या दिंडीमध्ये काही मी माणसं असं बघितले, दिंडीत एवढं उत्कृष्ट भजन, काकडा, हरिपाठ, दुपारचे पाऱ्याच्या अभाव एवढी सगळी व्यवस्था. आमच्यासारख्या 100 महाराज लोक एका स्वरामध्ये गातात, सुंदर पद्धतीने भजन म्हणतात. आणि मग महाराज आम्ही म्हणतो गात जागा गात जागा, ते म्हणतात खात जागा खात. महाराज तुम्ही गात जा, आम्ही खात जातो महाराज. आणि म्हणून जे आहे ना दिंडी म्हणजे ही तीर्थयात्रा सांगितलेली आहे. तदनंतर जे आहे ना तीर्थयात्रा प्रत्येकाने केले पाहिजे. शुचो विविक्त आसीनो विधिवत कल्पित आसने या ठिकाणी हे सांगतात. आणि इथे जे आहे द्वितीय स्कंदामध्ये नमन करतात. आता भजन कोणाचं करायचं, कसं करायचं त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतं. त्याचपुढे आपण छोटंसं भजन घेऊया आणि त्यानंतर नंतर होता गोविंद